परंतु वास्तविक बघता तो 3,000 करोड रुपये कुठे खर्च झाले हे मात्र प्रत्यक्षात विकासाच्या रूपात जनतेला दिसत नसल्यामुळे या ठिकाणी भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाला होता। आणि स्वागत आहे। आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून मोठ्या प्रमाणावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे। नागरिकांना हवी असलेली निवडणूक ती आता सुरू झाली असून प्रचंड मोठ्या प्रमाणावर युवकांचा कल यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आहे। आणि यावेळी आपल्यासोबत भंडारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुख श्री संजय भाऊ रेपाडे आपल्यासोबत आहेत। आपण जाणून घेऊ की येत्या निवडणुकीसाठी त्यांची काय तयारी आहे भंडारा नगरपालिकेमध्ये, साकोलीमध्ये, पवनीमध्ये आणि तुमसरमध्ये। दादा नमस्कार। काय आपली सर्वप्रथम बेसिक आपण तयारी यावेळी आपण जिल्ह्यात केली आहे? भंडारा जिल्ह्यात या 4 शहरामध्ये नगरपरिषद निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। त्या अनुषंगाने महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष असल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मी सर्वप्रथम काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनभाऊ पंचभाई यांच्याशी संपर्क साधला होता दिवाळीपूर्वीच। दिवाळीनंतरसुद्धा त्यांना फोन केलं होतं, परंतु त्यांच्याकडून काँग्रेस एसटीकडून असा कुठलाही आम्हाला रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे शेवटी नाईलाजाने का असणार परंतु आम्ही स्वाभिमानाने पुढची स्टेप घेत भंडारा जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या स्वबळावरती निवडणूक लढण्याची तयारी केलेली आहे। आणि येत्या काही दिवसामध्ये ते 4ही नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे आमचे उमेदवार असतील। दादा आता आपण भंडाऱ्याच्या राजकारणात पाहतोय की नगरपालिकेच्या सीओची तडकाफडकी बदली करण्यात आली। त्यांच्यावर मोठा भ्रष्टाचाराचा आरोप माजी तत्कालीन पालकमंत्र्यांनी केलेला आहे। आपण या सगळ्या घडामोडीकडे कसे बघतो? महाविकास आघाडी सरकार या राज्यामधून ज्यावेळेस यांनी गद्दारी केली होती शिंदे गटांनी, तेव्हापासून म्हणजे पायउतार झाल्यानंतर जेव्हापासून या महायुती सरकार झाली तेव्हापासून या भंडारा जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचाराला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती एक प्रकारे उधाण आलेलं होतं। आणि इथले आमदार जे सांगतात की मी 3,000 करोडच्या वरती विकास निधी आणला, परंतु वास्तविक बघता तो 3,000 करोड रुपये कुठे खर्च झाले हे मात्र प्रत्यक्षात विकासाच्या रूपात जनतेला दिसत नसल्यामुळे या ठिकाणी भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाला होता। आणि त्यांच्या सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा, जनतेच्या सुदैवाने आणि महायुतीच्या दुर्दैवाने तिथल्याच त्यांच्या महायुतीतल्या एका आमदाराने हे प्रश्न उचलल्यामुळे त्याच्या आधी शिवसेनेतर्फे मी मोठ्या प्रमाणावरती या विषयाला विरोध केलेला होता, अनेक विषयाला हात घातलेला होता। परंतु या सरकारची जी भूमिका होती की कुठल्याही आमदारावरती किंवा कुठल्याही विषयाला आपण हातात घ्यायचं नाही, आमदारावरती कुठली कारवाई करायची नाही, या भूमिकेतून हे महायुती सरकार होतं। परंतु नजीकच्या काळामध्ये त्यांच्याच एका आमदाराने हे विषय घेतल्यामुळे आता त्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। हे मात्र जरी खरं असलं परंतु ते शेवटपर्यंत कुठपर्यंत जाईल हे निश्चितपणे सांगता येत नाही। चौकशीचा एक फार्स उभा केला जाईल आणि मध्येची चौकशी थांबते की काय अशी सुद्धा एक शंका आमच्या मनात या ठिकाणी या निमित्ताने उपस्थित होते। दादा शहरात जे रस्ते आहेत, लोकांचे जे मूलभूत गरजा आहेत या अत्यंत घातक झालेले आहेत असं अनेक लोकांचं म्हणणं आहे की शहरातले रस्ते सुद्धा चालण्यासारखे नाही। त्यानंतर शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय निर्माण झाली। या सगळ्या समस्यांकडे आपण कसं बघता? नगरपालिका म्हणून निवडणूक लढताना आपण जनतेला काय आश्वस्त करणार आहात? जिल्ह्यामध्ये भंडारा आणि पवनी या 2 शहरामध्ये या 2 शहराला लागून जिल्ह्याची जीवनदायिनी आपण जिला म्हणतो अशी ही वैनगंगा नदी वर्षभर वाहत असते। सुदैवानं गोसे धरण झाल्यामुळे आमच्या भंडारा शहरातल्या नागरिकांसाठी एक पाण्याची कुठलीही समस्या असायला नको होती, परंतु या शहरातल्या जनतेचे दुर्दैव म्हणावं लागेल की वैनगंगा नदी वर्षभर दुथडी भरून असते। असं असून सुद्धा या भंडारा शहरातल्या नागरिकांना 2 वेळचं पिण्याचं शुद्ध पाणी मिळू नये हे निश्चितच या शहरातल्या जनतेचे दुर्दैव आहे। रस्त्यांचा प्रश्न म्हणायला गेलं तर मागच्या 3 वर्षापासून गटार योजना भंडारा आणि पवनी शहरामध्ये या योजनेचं काम सुरू आहे, परंतु काम अतिशय संथ गतीने सुरू असल्यामुळे आणि रस्ते ठिकठिकाणचे छोटे असतील किंवा मुख्य रस्ते असतील हे सर्व खोदून ठेवल्यामुळे या शहरातल्या नागरिकांना त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मनस्ताप होतो आहे। अनेकांना पाठीच्या मणक्याचे आजारसुद्धा बळवलेले आहेत, परंतु राज्यकर्त्यांना याचा जनतेची होणाऱ्या या अडचणींना कुठलंही त्यांना काही घेणं देणं नाही, ते आपल्याच मौज मस्तीमध्ये आणि भूमिकेमध्ये असतात।
काय विकासाचे मुद्दे घेऊन यावेळी आपण जनतेसमोर जाणार आहात आणि मत मागणी करणार आहात? कारण शिवसेना तर्फे आपण एकला चोरचा नारा देत आहात, तर काय आपली मतदारांपुढं आपली भूमिका असेल? इथल्या शहरातल्या नागरिकांना, स्पेशली भंडारा शहरातल्या नागरिकांना ज्या मूलभूत समस्या आहेत, रस्ते, वीज, पाणी, हेच मूलभूत ज्या समस्या आहेत त्या अजूनपर्यंत देश स्वतंत्र होऊन जवळपास 70-80 वर्ष झाले, परंतु त्या समस्येशी अजून त्यांना झगडावं लागत आहे, भांडावं लागत आहे. ती त्यांना समस्या आधी त्यांच्या समस्या कायम आहेत. म्हणून एक किमान चांगले रस्ते, 2 वेळचं शुद्ध पिण्याचं पाणी आणि जे काही गटारं असतील, ज्या ठिकाणी गटारं अनेक ठिकाणी तुंबलेलं तुम्हाला आढळतात, असे ते गटारं आणि तेही झाकणसहित, म्हणजे खुली गटारं नकोत, अशा या भूमिकेतून शिवसेना आपल्या निवडणुकीला सामोरं जात आहे. हे होते शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे गटाचे आमचे भंडारा जिल्ह्याचे नेते आणि जिल्हा प्रमुख संजय रेपाडे साहेब यांनी आपल्याला खास एक मुलाखत दिली. आणि शिवसेना पक्ष भंडारा जिल्ह्यात संपूर्ण ताकदनिशी 4ही नगरपालिका निवडणूक लढणार असल्याचा त्यांनी दावा केला आहे. आपण त्यांना पुढच्या या दाव्यासाठी आणि उमेदवारांसाठी सर्वांना आपण शुभेच्छा देतो. धन्यवाद. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.